सो रेझोनन्स ट्यूबचा जो काही ग्राफ आहे तो कशा पद्धतीचा असेल हे बघण्याआधी आपण काय बघतोय तर स्लिप नंबर L15 जी आहे आपल्याकडे दिलेली प्रॅक्टिकल नोटबुकमधली, याच्यावरती एक नजर टाकतोय आपण. याच्यामध्ये दिले तुम्हाला 4 ट्युनिंग फोर्क नॉन फ्रिक्वेन्सीचे दिलेत आणि एक अननोन फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क दिलेला आहे. आपल्याला करेक्ट लेंथ जी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि ग्राफ जो आपल्याला काढायचा आहे तो n अगेन्स्ट रेसिप्रोकल ऑफ करेक्ट लेंथ म्हणजेच 1/L. सो n अगेन्स्ट 1/L चा ग्राफ आपल्याला काढायचा आणि याच्यावरून व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट रूम टेम्परेचर काढायचं आहे. ओके, तर सुरुवातीला या स्लिपसाठी बाकी ऑब्झर्वेशन टेबल कसं असेल ते पहिल्यांदा थोडक्यात स्क्रीनवर ठेवतो. पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे या पद्धतीने रीडिंग तीच लिहा असं सांगत नाही आहे मी, लक्षात घ्या. कॉलम काय काय लिहिणं अपेक्षित आहे ते मी तुमच्या समोर ठेवतोय. त्याच्यासाठी जे मटेरियल लागणार आहे आपल्याला या स्लिपसाठी आपण परीक्षेमध्ये जे करणार आहोत ते मी फक्त तुमच्या समोर ठेवतोय. बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा जे ऑब्झर्वेशन टेबल आहे याच्यामध्ये पहिलं इनर डायमीटरसाठी आहे रेझोनन्स ट्यूबच्या आणि त्यातून आपल्याला मीन डायमीटर D येईल आणि मग एंड करेक्शन आहे. ओके, तर इथे प्रत्यक्षामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन टेबल घ्याच असं काही नाही आहे. समजा एखाद्याने डायरेक्ट जर 1 2 3 असे नुसते 3 डायमीटर्स लिहिल्या 3.00 3.00 3.00 आणि मग मीन जो आहे तो 3.00 असं लिहिला आणि देअरफॉर एंड करेक्शन E इज इक्वल टू 0.9 सेंटीमीटर एवढं लिहिलं तरी चालेल. पूर्ण हा जो काही टेबल आहे तो त्या फॉर्मॅटमध्ये असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. आपलं जे बेसिक टेबल जे आहे ऑब्झर्वेशन टेबल मेन टेबल आहे ते तुमच्यासमोर पुन्हा एकदा ठेवतो. याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, हा बघा, हा रेझोनेटिंग लेंथचा जो NL आहे आपल्याकडे तो टेबलमध्ये प्रत्यक्षामध्ये जो NL आहे तो आपल्याला लिहायचा नाही आहे, हे एवढं फक्त लक्षात घ्या. मी ते पुन्हा एकदा क्रॉस करून दाखवते बघा. सो हे टेबल तुम्ही लिहिणार नाही आहात. सो ग्राफ मी तुम्हाला जो प्लॉट करून दाखवत असतो याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हा टेंटेटिव्ह ग्राफ आहे कारण हा टू द स्केल एक्झॅक्टली होत नाही इथे ग्राफ. कारण आपल्या या सिस्टीमचं जेव्हा ग्राफ आपण इथे प्लॉट करतोय त्यावेळेला पॉवर पॉईंटमध्ये हा प्रॉब्लेम असा आहे की एक लाईन जर आपल्याला वरती, एक डिव्हिजन जर आपल्याला लाईन वरती सरकवायची असेल तर ती तशी सरकत नाही. जी नेक्स्ट फ्रेम जी आहे ती कधी कधी 2 किंवा 3 लाईन जम्प करून जाते आणि त्यामुळे जर एका डिव्हिजन वर मला सरकवायची असेल लाईन तर ती कधी कधी 2 किंवा 3 लाईन्स जाते. त्यामुळे तुमच्या इथे लक्षात पण आलं असेल बघा, इथे प्रत्यक्षामध्ये जो 0ला यायला पाहिजे होती लाईन ही थोडीशी 0च्या वरती आहे. बघा, इथे आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला मुद्दाम सांगायची, हे 100 200 हे जे लिहिलेत मी या रेषेच्या आतल्या साईडला लिहिलेत. अर्थात हे मला सुटेबल होते म्हणून मी इकडेच्या साईडला लिहिले, जागा होती माझ्याकडे म्हणून. परंतु तुम्ही हे जे अंक आहेत हे इकडच्या साईडलाच लिहायचे, तुम्हाला माहिती आहे. आणि इथे जे आहे ते 0 0 वगैरे लिहायचं, इथे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे लिहायचे. मी तुम्हाला टेंटेटिव्ह सांगतो, नाही तर काय होतं की प्रत्येक वेळेला तुम्हाला असं वाटेल की हे म्हणजे स्टँडर्ड आहे. तर फक्त ग्राफचं नेचर कसं आहे, साधारण आपली जी रेंज आहे, आपलं जे उत्तर आहे साधारण कुठे येतं आहे हे मी तुम्हाला दाखवतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पुन्हा एकदा सांगायची आहे, आपण जे ट्युनिंग फोर्क्स वापरलेत हेच ट्युनिंग फोर्क्स तुम्हाला काही परीक्षेला असतील असं नाही, त्यामुळे ते वेगळे असू शकतात. आपल्याकडे 8 ट्युनिंग फोर्क्सचे त्या सेटमध्ये एकूण 8 ट्युनिंग फोर्क्स आहेत, पैकी कुठलेही 5 आपण कन्सिडर करतोय, त्यामुळे 3 वेगळे असू शकतात. बरोबर आहे, त्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार तुमची उत्तर बदलणार आहेत. फक्त हे गाईडलाईन म्हणून कन्सिडर करा, हे मी पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंडर देतोय. ओके, सो आपलं जे पहिलं रीडिंग आहे बेसिकली ते आहे 512 हर्ट्सचा आपला ट्युनिंग फोर्क आहे. मी तुम्हाला इथे रिमाइंडर देतोय परत एकदा की इथे आपण वाय ॲक्सिसवरती जे स्केल घेतलं आहे ते आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 हर्ट्स. म्हणजे याचा अर्थ जर 10 डिव्हिजन्स जे आहेत आपल्या 1 सेंटीमीटरच्या त्याच्यात एका डिव्हिजनची किंमत आपली किती होणार आहे तर 5 हर्ट्स. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल इथे 500 आहे बघा रीडिंग आणि 512 जर घ्यायचं असेल तर एक रेषा जर आपण वरती गेलो तर आपल्याला मिळणार आहे 505 आणि दुसरी रेषावरती गेल्यावर मिळणार आहे 510. तिसरी रेषा गेल्यावर आपल्याला किती मिळेल 515. तर 512 एक्झॅक्टली तुम्ही इथे प्लॉट करू शकत नाहीत. सो आपण दुसरी किंवा तिसरी लाईन तुम्ही काही कन्सिडर करा. जर दुसऱ्या लाईनवर घेतला तर तो 510 होईल आणि जर तिसऱ्या लाईनवर घेतला तर तो 515 होईल. शक्यतो दुसऱ्या लाईनवर आपण घेऊ कारण 512च्या जवळ 510 आहे आणि 515 थोडासा लांब आहे. ओके, अर्थात ती तुमची चॉईस राहील. तर आपला जो पहिला पॉईंट आहे तो 512चा जो आहे तो आपण प्लॉट करणार आहोत आणि त्याचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे खरं तर तो आहे 0.06135. मग आता तो 35 वगैरे पण आपल्याला मिळेल असं नाही, आपल्याकडे 0.06 आहे. बरोबर आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे बघा, तुमच्या इथे लक्षात आलं असेल की इथे एक्झॅक्टली
0.06 जर असेल तर 61 जो आहे तो थोडासा याच्या पुढे असणार आहे आणि 512ची लाईन म्हणजे 500च्या 2 लाईनवरती. त्यामुळे हा एक पॉईंट मी तुम्हाला प्लॉट करून दाखवला आहे बघा, जो 0.06च्या थोडंसं पुढे आहे, म्हणजे तो राऊंड अबाउट 0.061 इतका आपण कन्सिडर करू शकतो. आणि जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपण 510 किंवा 515 म्हणू शकतो. सो दुसऱ्या लाईनवरती मी तो जो पॉईंट आहे तो इथे प्लॉट केला आहे. दुसरी जी आपली फ्रिक्वेन्सी आहे ती 480ची होती, जी करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू होती 1/L ची ती होती 0.05747. आणि त्यामुळे आधी पहिल्यांदा 480 कुठे याचा विचार करूया. तुमच्या लक्षात आला असेल की इथे 400 आहे, याचाच अर्थ इथलं जे मधलं आहे, बरोबर आहे, ही जी व्हॅल्यू आहे ही 1 सेंटीमीटरवरती किती आहे, तर बरोबर इथे 450 झालेली आहे 50 असल्यामुळे. आणि मग हे 450 आणि 500 याच्या बरोबर मधली जी पुन्हा एक थोडीशी लाईन जी मधली दिसते अगदी सेंटर्ड लाईन, ही कितीची असणार आहे, 475ची असणार आहे. आणि तिच्यावरती समजा एक लाईन आपण गेलो तर आपल्याला 480 मिळणार आहे. आणि मग करस्पॉन्डिंग जे रिडिंग मी तुम्हाला म्हटलं 0.057 आहे ते मी या ठिकाणी प्लॉट करतोय बघा. हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की हे 475 हा इथे आहे आणि त्याच्या एक लाईनवरती फक्त आपल्याला जायचं आहे, म्हणजे तुम्हाला 480 मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आणि 0.057 होता, मग मी इथे काय केलं बघा, इथे 0.05 होता, इथे जर तुम्ही घेतलात ही मोठी लाईन तर किती होईल, 0.055 होईल. आणि मग 57साठी हे थोडंसं आणखीन शिफ्ट केलं आहे, बरोबर आहे. एक्झॅक्टली इथे जर गेला तर किती होईल, तो 0.0575 होईल, बरोबर आहे. सो याला जरी टच केला असता तरी चाललं असता, पण मी तो पूर्ण 5 कंप्लीट नाही झाला आहे म्हणून थोडंसं मागे ठेवला. समजा तुम्ही तो तिथेच घेतलात तरी हरकत नाही. अर्थात मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय पुन्हा की या ज्या गोष्टी आहेत हे एक्झॅक्टली येणार नाही आहे, त्याच्या अप्रॉक्सिमेट जी व्हॅल्यू आहे, त्याच्या जवळपास जी व्हॅल्यू आपल्याला तिथे दाखवता येईल ती आपण दाखवतो या ग्राफमध्ये. कारण अदरवाईज मग आपल्याला काय करावं लागेल, खूप मोठा ग्राफ घ्यावा लागेल, स्केल पण असं व्यवस्थित घ्यावं लागेल पॉईंटमध्ये. म्हणजे जसं आता समजा 0.05747 आहे, तर तुम्ही काय करू शकता, 0.05 आणि 0.06 घेणार आहे. असं तर पुन्हा 0.05 आणि 0.06 पर्यंत तुम्ही असे त्याचे जर 1000 भाग केलेत तर डेफिनेटली मग काय होईल, मग 5100 5111 अशा पद्धतीने तुम्हाला लाईन्स मिळतील, बरोबर आहे. पण आपला ग्राफचा हा ड्रॉबॅकच आहे, कारण की आपण काय करतोय, ते थोड्याशा एवढ्या छोट्याशा ग्राफवरती आपण हे सगळं बसवणार आहोत. ओके, तिसऱ्या फ्रिक्वेन्सीकडे बोलूया. 384 जी आपली फ्रिक्वेन्सी आहे तुम्हाला दिसते, 384 देताना आपण काय केलंय, मगासारखंच झालंय. 384 जो आहे तो आपण कसा घेतलाय बघा, थोडासा 375च्या वरती जाणार आहे. खरं तर तो 3 लाईन वरती जायला पाहिजे होता, ते 3 लाईन्स तुम्हाला दिसत नसेल पण तुमच्या लक्षात आलं असेल बघा, हे 350 आहे, हा आला 375. आणि जर तुम्हाला 384 हवा असेल तर खरं तर 5 त्रिक 15 म्हणजे 3 लाईन्स खरं तर या लाईनच्या वरती हा शिफ्ट व्हायला हवा होता, म्हणजे थोडंसं आणखीन वर जायला पाहिजे होता, पण तो तिथे जात नाही, गेला तर तो आणखीन वर जातोय म्हणून मी तो तिथे ठेवलाय. सो तुमच्या माहितीसाठी तुम्हाला कळलंय आता, एक डिव्हिजन जेव्हा तुम्ही वर सरकताय तेव्हा 5 हर्ट्सने सरकवताय, बरोबर आहे. सो 375 आपल्याकडे असणारच आहे, 375च्या वरती 385 करायचं, म्हणजे 2 लाईन्स तुम्हाला फक्त वरती सरकवायचं आहे. अप्रॉक्सिमेटली ते मला जमलंय तसं तर, पण किती तुम्हाला क्लिअर तिथे दिसते मला माहीत नाही. आणि त्यामुळे लक्षात घ्या, 375च्या वरती अजून 2 लाईन जर आपण गेलो तर 385 मिळेल, ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही द्याल. आणि जो चौथा ट्युनिंग फोर्क होता आपला 288चा, त्याची जी करस्पॉन्डिंग 1/L ची व्हॅल्यू आहे ती आहे 0.03448 अशी होती. आणि त्याचा मी हा ग्राफ काढलाय तुमच्या समोर ठेवला आहे, त्याचा पॉईंट 288 म्हणजे काय करावं लागेल, तर 300च्या खाली बरोबर तुम्ही किती लाईन्स घ्याव्या लागणार आहेत ते बघा. 300च्या खाली बरोबर 2 लाईन्स घेतल्यात तर 10 कमी होतील, म्हणजे तो 290 येईल. आणखीन एक लाईन कमी केलं तर तो 285 होईल. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली 2 लाईन थोडंसं खाली येता येईल. आणि जो 0.034 होता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे 0.035 आहे, तो थोडासा मी अलीकडे घेतलाय 0.034 साठी. ओके, आणखीन पुढचे आकडे पण आहेत 48 वगैरे, पण हे सगळे जे आहेत ते आपल्याला तसा विचार करून आपल्याला अप्रॉक्सिमेटच लिहावं लागणार. सो अशा पद्धतीने आपण एकूण हे 4 पॉईंट्स प्लॉट केलेत. आता आपण काय करणार आहोत, तर हे जे 4 पॉईंट्स आहेत मॅक्सिमम कव्हर होतील. जर सगळेचे सगळे पॉईंट्स लाईनवर असतील तर प्रश्नच नाही, पण किमान जर आपण 5 पॉईंट प्लॉट करणार असू तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला 2 पॉईंट जे आहेत
ते बाहेर असलेले चालतील. 3 पॉईंट तरी आहेत. आता आपल्याकडे 4च पॉईंट आहेत कारण आपल्याला 4 ट्युनिंग फोर्कची जी रिडिंग्ज आहेत ती आपण इथे घेतलेली आहेत, बरोबर आहे. एक जो आहे तो पुढचा आहे त्याची पण 1/L ची जी व्हॅल्यू आहे ती आपण ॲक्च्युअल कंडिशनमध्ये आपल्याकडे आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपल्याला माहीत नाही, अननोन फ्रिक्वेन्सी आहे ती. आणि म्हणून आपण हे 4च पॉईंट्स घेतलेले आहेत आणि कंप्लीट करून टाकूया. ती स्ट्रेट लाईन ओढूया इथे. ही बघा या पद्धतीने मी ओढली आहे स्ट्रेट लाईन. सो ती ओरिजिनमधून पास व्हायला पाहिजे हे एवढं फक्त लक्षात घ्या. आणि आता याच्या पुढे आपल्याला काय करावं लागेल बघा, तर आपण रूम टेम्परेचर काढण्यासाठी हा उद्योग करतोय. सो हे 2 पॉईंट्स मी घेतोय, x1 y1 असं मी एक नाव दिलंय बघा. कुठला पॉईंट आहे दाखवून ठेवतो तुम्हाला. असं आपल्याला पॉईंट शोधायचं ज्याचे कोऑर्डिनेट्स दिले. सो हा पॉईंट जो आहे तो आपण सिलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर इकडचा पण आपल्याला एक पॉईंट असा सिलेक्ट करायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेट सांगता येतील. तोही दुसरा पॉईंट मी ते सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला, जो आहे x2 y2. आता कुठला कुठले पॉईंट्स आहेत पुन्हा एकदा मी हायलाईट करून दाखवतो तुम्हाला. हे बघा हे ते पॉईंट्स आपण कन्सिडर केलेत. याला आपण x1 y1 म्हटलंय आणि इथला जो पॉईंट हा x1 y1 आणि हा जो आहे तो x2 y2 कन्सिडर केला आहे. ओके. आणि मग स्लोपकडे बोलूया. या ज्या व्हॅल्यू आहे त्याच्या कोऑर्डिनेट्सच्या त्याच्यानुसार आपण लिहून टाकूया. पहिला स्लोपचा फॉर्म्युला लिहूया. स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. किमती टाकून घेऊया. y2 ची किंमत जी आहे तुम्हाला दिसते या ठिकाणी 400च्या वरती दिसते, बरोबर. हा तुमचा y2 आहे, हा 400 आहे म्हटल्यानंतर हा किती असणार आहे 425 असणार आहे. आणि इथली जी y1 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे बघा 150 आहे. त्यामुळे आपण हे सबस्टिट्यूट करताना 425 मायनस 150 केलेत. आणि x2 ची व्हॅल्यू आहे बघा इथे या ठिकाणी तुम्हाला x2 दिसतोय. ही x2 ची व्हॅल्यू किती आहे 0.05 आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ही किती येणार आहे बघा, हा 0.015 आहे आणि हा 0.02 आहे, म्हणजे हा 0.015 आणि 2 याच्या मधला आहे, म्हणजे 15 आणि 20च्या मधला. तो ॲक्च्युली 175 होईल. सो मी तो लिहिला आहे बघा 0.0175. सो हा मोठा आहे लक्षात घ्या. ओके. नाही तर तुम्ही म्हणाल हे 5 आहेत. सो ॲक्च्युली हे काय असणार 500 असल्यासारखे आहे. सो 500 मधून आपल्याला 175 सबट्रॅक्ट करावे लागणार आहेत. सो याचं जे उत्तर आहे आपल्याला मिळेल 275 अपॉन 0.0325 आणि हे जे उत्तर आहे ते आपल्याला मिळेल 8461.54 अशी स्लोपची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळेल. अर्थात हे सगळे जे मी तुम्हाला हे व्हाईट लाईनमध्ये दिसतं व्हाईट कलरमध्ये जो स्लोप आहे हा आपण काय करणार आहोत ग्राफच्या बॅक साईडला काढणार आहोत. ओके. परीक्षेमध्ये पण जेव्हा तुम्हाला ग्राफ पेपर मिळेल तो ग्राफ पेपरच्या तिथेच आपल्याला स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी कोरं पेज सुद्धा असतं, तिथे स्लोप कॅल्क्युलेट करून घेतलात तरी हरकत नाही. सो स्लोप आपल्याला मिळालेला आहे आणि याच्यावरून जे आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर काढायची त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय बघायचा आहे तर स्पीड ऑफ साऊंड काय असणार आहे 4 इंटू स्लोप. सो स्लोपची जी व्हॅल्यू आहे आता आलेली ती आपण सबस्टिट्यूट केली आणि जर गुणाकार केला तर आपल्याला जे मिळणारं उत्तर आहे 33846.16 सेंटीमीटर पर सेकंड जे आले ते. आणि जर मीटरमध्ये कन्वर्जन केलं मीटर पर सेकंडमध्ये तर 338.46 मीटर पर सेकंड. सो ग्राफिकली जी व्हॅल्यू आहे ती आपली 340च्या जवळपास गेली. काल मला वाटतं आपण जे उत्तर काढलं होतं थेरॉटिकली ते थोडंसं 333 एक्झॅक्टली मला तर आठवत नाही आहे, पण ते त्याच्या आसपास आलं होतं. तेव्हाच मी तुम्हाला म्हटलं होतं जी व्हॅल्यू आहे ती 340 मीटर पर सेकंड ही स्टँडर्ड जर व्हॅल्यू आपण ॲट रूम टेम्परेचर बघितली व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअरची तर ती असते आणि त्याच्या जवळपास जाणारं उत्तर आपण काढलेलं आहे. सो जर ही स्लिप असेल तर तुम्ही याने हे उत्तर काढू शकता. सो आपल्या नेहमीच्या ज्या प्रॅक्टिकल हँडबुकमध्ये सुद्धा आपल्याला हे जे लिहायचं आहे नोटबुकमध्ये त्याच्यामध्ये स्पीड ऑफ साऊंड बाय ग्राफ ती ही व्हॅल्यू असणार आहे 338.46 मीटर पर सेकंड. ओके. यानंतर आणखीन एक स्लिप आहे अननोन फ्रिक्वेन्सीची जी आपण त्याच्याने काढणार आहोत. तर दुसरी स्लिप तुमच्या समोर ठेवतो. L16 नंबरची ही जी स्लिप आहे याच्यामध्ये पण तसंच केलं आहे. आपल्याला सेम गोष्ट करायची आहे, ग्राफ तोच आहे बघा, पूर्ण स्लिप जवळपास तीच आहे, फक्त सगळ्यात शेवटी त्यांनी म्हटलं आहे हेन्स डिटरमाइन द अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क. ओके. सो ग्राफकडे वळूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो याही स्लिपसाठी आपण ऑब्झर्वेशन टेबल जे आहे ते या पद्धतीने लिहिणार आहोत. जर तुम्हाला वाटलं डायरेक्ट लिहा तर डायरेक्ट लिहिलात तरी चालेल. मगाशी जर डिस्कस केलं तर इथे ऑब्झर्वेशनमध्ये सुद्धा परत एकदा लक्षात ठेवा NLची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. सो हा कॉलम जो आहे तो कट असणार आहे. सो वळूया आपल्या ग्राफकडे. ग्राफ मगाशी मी तुम्हाला दाखवला तर तोच ग्राफ जसाच्या तसा ठेवला आहे तुमच्या समोर इथे. आता आपल्याला काय करायचं आहे 1/L ची जी व्हॅल्यू मिळाली होती 1/L x डॅश असेल त्याला म्हटलेलं, तर तो जो पॉईंट आहे तो आपण पॉईंट देतोय. ते करत असताना मी तर काय करतो बघा एकच लाईन तुम्हाला दाखवतोय. ही कशासाठी आता तुम्ही म्हणाल हे इथून कसं काय आलं
तर ही जी व्हॅल्यू आहे 0.03 आहे, बरोबर आहे. सो 0.031 आहे ॲक्च्युली ती व्हॅल्यू. सो 0.03 जर तुम्ही कन्सिडर केली, 0.03 मला वाटतं पुढे 025 अशा पद्धतीने काहीतरी त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून मी ते काय केलंय, खरं तर याच लाईनवरती मी ड्रॉ करणार होतो, बरोबर आहे. जी 0.03 वाली लाईन आहे, इथे जर तुम्ही ड्रॉ केलीत ही लाईन तरी चालेल. ती मी जेव्हा ड्रॉ करत होतो ती एकतर खूप इकडच्या साईडला येत होती किंवा इकडच्या साईडला जात होती, म्हणून मी ती ड्रॉ नाही केली. लक्षात घ्या, 0.03 ची ही जी मेन आपल्याला डार्क लाईन दिसतीये, ही डार्क लाईन जर तुम्ही केलं, डॉटेडने दाखवायची अर्थात हे लक्षात घ्या. इथे सुद्धा मी डार्क केली आहे ती लाईन. खरं तर ही फेंट पाहिजे आपल्याला, डॉटेड लाईन जशी आपण दाखवतो नेहमीप्रमाणे. आणि मग इथे मगाशी मी स्लोपसाठी जशी दाखवली आहे ना, त्या पद्धतीने डॉटेड लाईन काढायची आपल्याला. आणि इथे 0.03 जर घेणार असाल तर ही लाईन घ्या आणि थोडीशी पुढे घेणार असाल, कारण 0.03च्या पुढे आणखीन काही अंक आहेत, त्यामुळे आपण जर पुढे घेणार असाल तर पुढे घेतलं तर एक लाईन येऊ शकते. आणि तुम्हाला इथे दिसतंय बघा, हा 200 आहे, बरोबर आहे. आणि याचं करस्पॉन्डिंग आपण पहिल्यांदा काय करणार आहोत लक्षात घ्या, ही व्हॅल्यू जी आहे ती शोधणार आहोत. इथून डॉटेड लाईन याला देणार आहोत आणि इथून परपेंडिक्युलर आपण मग इकडे काढणार आहोत, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ही लाईन, तुम्ही हीच पकडा 0.03 वाली, आता लक्षात घ्या. सो इथे मी टाकलाय किंवा अगदी तुम्ही हे बघितलं नीट तर तुमच्या लक्षात येईल बघा, हा 200 आहे, इथला 250 आहे आणि एकच लाईनवरती शिफ्ट झालंय, बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे एक लाईनवरती शिफ्ट होणं म्हणजे 5 हर्ट्सचा फरक. सो 250च्या 5 मिळवले तर 255 हर्ट्स इतकं उत्तर येतं. समजा ही लाईन जर तुम्ही इथे 0.03 ला न काढता थोडीशी इकडे शिफ्ट केली असती तर काय झालं असतं, ही लाईन कदाचित एक लाईन आणखीन वर गेली असती. सो एक लाईन जर वर गेली असती तर काय झालं असतं, 250 मध्ये 10 मिळाले असते, म्हणजे ते 260 झालं असतं. त्यामुळे आपण, तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने डॉटेड लाईन इथून काढून घ्या, याला परपेंडिक्युलर इथे द्या. इथे एकतर 255 ची लाईन तरी जुळेल किंवा 260 ची लाईन जुळेल. सो इथे लगेच लिहून टाकूया आपण, अननोन फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 255 हर्ट्स. किंवा जर मी तुम्हाला म्हटलं तसं, जर 2 लाईन वरती जाणार असेल तर मग आपलं उत्तर ऑर आपलं काय असेल, एकच लिहा काहीतरी. एकतर दुसरी तुमची जी पहिली लाईन असेल तर 255, दुसरी लाईन जर वरती जात असेल 250च्या तर अननोन फ्रिक्वेन्सी आहे 260 हर्ट्स. आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे खरं तर जी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ती 256 आहे आणि जे आपलं उत्तर आहे ते 255 आलं काय किंवा 260 आलं काय, ते अप्रॉक्सिमेटली 256च्या जवळ जाणार आहे आणि म्हणून हे उत्तर त्यावेळेला करेक्ट ठरणार आहे. सो या पद्धतीने हा जो ग्राफ आहे तो अशा पद्धतीने तुम्ही काढणारच जर ही पुढची स्लिप लावलेली असेल तर. सो एकंदरीत मला असं वाटतंय की आजच्या या ग्राफच्या छोट्याशा सेशनमध्ये तुम्हाला ग्राफ कसा काढायचा या पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटचा आणि दोन्ही प्रकारे मी दाखवलंय. एकाच ग्राफमध्ये या दोन्ही गोष्टी येणार नाहीत, लक्षात घ्या. ओके, आत्ताचा आपला जो ग्राफ तुम्ही प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये काढणार आहात तिथे हा एकाच ग्राफमध्ये या दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील, पण परीक्षेमध्ये काय करावं लागेल तर हे वेगवेगळे करावे लागतील. म्हणजे ही जी आता मी तुम्हाला दाखवली त्या पद्धतीने ही लाईन आणि ही उभी लाईन हे फक्त अननोन फ्रिक्वेन्सीसाठी येईल. आणि जेव्हा आपल्याला वेलॉसिटी ऑफ साऊंड इन द रूम टेम्परेचर, जेव्हा वेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट रूम टेम्परेचर जे बघायचं होतं त्याच्यामध्ये आपल्याला स्लोप काढून घ्यायचा आहे आणि त्याला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो या पद्धतीने आपण करणार आहोत. मी स्लिप वाईज हे कसं करायचं आहे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने ते तुम्हाला सांगितलंय. मला असं वाटतंय की मी जे आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलंय ते तुम्हाला नक्की कळलं असेल.